श्रीराम नमस्कार. आज 31 मार्च 2024 भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 20. कर्मयोग या भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायाच्या आता आपण उत्तरार्धाच्या शेवटापर्यंत आलेलो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीमध्ये भगवंत स्वरूप आणि शिष्य या भूमिकेतून सर्व समाजाला केलेलं ज्ञानाचं निरूपण म्हणजे भगवद्गीता. मागच्या भागामध्ये शेवटी गुरु, गोत्र आणि यज्ञ असे 3 भाग मनुष्य जीवनामध्ये आहेत किंवा असतात असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. सर्वसामान्य सहज जीवन जगताना या 3 गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत याचं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलं. एक गोष्ट कायम आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे की भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश हा अर्जुनाला नसून सर्वसामान्य लोकांना त्यांचं जीवन त्यांनी आयुष्यभर कसं जगावं याच्यासाठी ही दिलेली सर्व सूत्र आहे. अर्जुन ज्ञानी होता, स्थितप्रज्ञ होता. त्यामुळं ह्या ज्ञानाची आणि जसं एखाद्या मुलाखतीमध्ये जो मुलाखत घेतो तो तेव्हाच ठरवला जातो की कोणाची मुलाखत घ्यायची. म्हणजे एखादा नवीन माणसाची मुलाखत असेल तर मुरलेला मुलाखतकार शक्यतो येत नाही आणि त्याचं स्वतःचं मत असं असतं की त्याच्यात काय हा नवीन आहे, मग माझ्या प्रश्नांना कदाचित उत्तर देऊ शकणार नाही. आणि काही वेळा मुरलेला मुलाखत द्यायला येतो आणि नवशिका मुलाखत घेतो, तर तेव्हा तो काही स्वतःच्या रेषा आखून घेतो की त्याच्या पलीकडे त्याला जाता येत नाही. पण इथं भगवंत आणि अर्जुन हे दोघंही ज्ञानी आहेत. प्रश्न विचारणाराही ज्ञानी आहे आणि उत्तर देणाराही ज्ञानी आहे, म्हणून ही सहजता आहे. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की गुरुतत्व किती महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये मनुष्याला केवळ एक व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने गुरु मिळत नाही, तर प्रत्येक क्षणाक्षणामध्ये मनुष्य जी परिस्थिती अनुभवतो आणि ती परिस्थिती अनुभव घेण्यासाठी कारण जी गोष्ट ठरते ती त्या व्यक्तीसाठी गुरुतुल्य असते. जगावं कसं, वागावं कसं, ज्याच्यातनं ज्ञान मिळतं ती प्रत्येक गोष्ट ही गुरुतुल्य आहे. दत्तात्रयांनी केलेले गुरु किंवा इतर देवतांचे असलेले गुरु, आपल्याला सगळ्यांना एकच अर्थ माहिती आहे की गुरु म्हणजे काय, तर की फक्त गुरु आणि शिष्य ह्या नात्यात. तर तसं नसून जेव्हा आपण गुरुपौर्णिमेला ह्याच्यावरती अगदी लेख लिहितो, लगेच गुगलवरती त्याच्या फोडी बघतो, अंधारातून उजेडात नेणारा. पण अंधारातून उजेडात नेणारा म्हणजे काय, तो फक्त आणि फक्त ज्ञानाच्या अनुषंगाने जो अंधारातनं उजेडात नेतो तो. एखादी चायनीज भाषा, जॅपनीज भाषेमधलं काहीतरी लिहिलेला पुढा तुमच्या हातात दिला आणि तुम्हाला म्हटलं काय लिहिलंय वाचा, तर तुम्हाला ते कळत नाही. म्हणजे हा अंधार झाला. तुम्हाला पुढा दिसतो, तुम्ही सर्व रंग पाहता, काय आहे तेही मग कळत असतं, पण वाचता येत नसतं, तर हा अंधार झाला. मग याच्यासाठी तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे आणि ते जेव्हा ज्ञान तुम्हाला त्या भाषेचं प्राप्त होतं म्हणजेच त्या अंधारातनं तुम्ही उजेडामध्ये जाता. म्हणजे गुरु ही कुठलीही एक प्रकारची व्यक्तिमत्व नसून ज्ञानाचा तो भाग आहे
जो मनुष्याला आपल्या जीवनामध्ये सहज जीवन जगण्याला उपयुक्त ठरते असा एक माहितीपट. पोहायला गेलो जो निष्णात पोहणारा असतो पटाईत, तो पाणी किती खोल आहे ह्याचा अंदाज घेत नाही, पण त्याला एक त्याचा कमजोरपणा असतो की त्याला विचारतो की खोल कुठं आहे, कारण तो त्याच्यात सूर मारणारा असतो, म्हणजे स्वतःला झोकून देणारा असतो. जिथं उथळ पाणी असतं तिथं तो सूर मारत नाही, किंवा मारलं तरी त्याला तो अंदाज असतो. हा झाला पटाईत माणसाचा गुणधर्म, की ज्या खोलीत तो पोहत असतो त्याची चौकशी न करता उथळ पाण्याची चौकशी तो करतो. म्हणजे मी मारलेला सूर चुकून जर उथळ पाणी असेल तर माझ्या डोक्याला लागेल आणि मला इजा होऊ शकते, असा थोडक्यात त्याच्या पाठीमागचा उद्देश. आणि जो नवशिक्या असतो तो उथळ कुठं आहे आणि खोल कुठं आहे याची चौकशी करतो, म्हणजे मी खोलात गेलो तर बुडणार नाही ना याची काळजी. म्हणजे क्रिया, पाणी, मनुष्य ह्या एकच असल्या तरी दोघांच्याही मानसिक आणि कृतीजन्य अवस्था या वेगळ्या आहेत. तसं भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं, गुरुतत्व जे अंधारातनं उजेडात नेत आहे, जे तू आत्ता तुझ्या डोळ्यांवरती जी झापडं आलेली आहेत याचा अर्थ गुरुतत्व तू ओळखू शकत नाहीस. ज्ञानी आहेस, तुला त्या गोष्टींचं ज्ञान आहे. एखाद्या माणसाला आपण म्हणतो की आई म्हणते आमच्या ह्याला मुलाला भीमरूपी रामरक्षा पण येते, म्हणून दाखव रे, की तो म्हणत नाही. आणि मग ती आई त्याला म्हणते अरे म्हणून दाखव, तू किती छान आहेस, मग अमुक आहे तमुक आहे, चॉकलेट डिंग, किती छान म्हणतोस, घरी असं सगळी स्तुती होती. तेवढा तो मुलगा त्या कृतीपासून लांब जातो. आणि मग आई म्हणते हा असा आहे, आणि कारण नसताना एक धपाटा खातो. काही गरज आहे का? म्हणजे आईचा हट्ट मुलांनी पुरवावा, त्याला मुलाला येत आहे, पण हे सर्वसामान्यांमध्ये माझा मुलगा किती हुशार आहे हे आईला दाखवायचं असतं, म्हणून ती त्या मुलाला सांगते तू म्हणून दाखव. तो म्हणत नाही याच्यामध्ये आईला कमीपणा वाटतो. नाही, मग म्हणते की नाही सगळेजण नवीन आहेत ना, हिला ओळखत नाही, त्याला ओळखत नाही, आणि मुद्दामून करतोय तो. आता घरी गेल्यावरती बघा दिवसभर तेच म्हणत बसेल. याचा अर्थ ती आई त्या मुलाला क्षणोक्षणी पाठीशी घालत असते. पाठीशी म्हणजे असं पाठीशी नाही की एखादा अपराध केल्यावर पाठीशी घालणं. क्षणोक्षणी त्या मुलाला समजावून घेऊन सामावून त्याचे विचार घेत असते आणि त्याप्रमाणे त्या परिस्थितीला ती डिफेन्स करते, एक प्रतिकार करत असते की माझा मुलगा उत्तमच आहे. आणि घरी गेल्यावर हे की दुसऱ्या दिवशीसुद्धा फोन झाला तर ते सांगतात बघ काल मी तुला म्हटलं होतं ना की तुमच्या इथं म्हटलं नाही, पण घरी आल्यावरती त्यांनी उच्छाद मांडला. म्हणजे एक गोष्ट डोक्यामध्ये किती राहते. मग इथं तसं भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू आता स्वधर्म कर्म ह्या योगावरती चाललेला आहेस. तुला मी यज्ञ काय ते सांगितलं. आणि इथं मग अर्जुन भगवंताला म्हणतात की भगवंत केशवा हा यज्ञ कळाला, पण मला एक सांग की ही जी सृष्टी आहे, हे जे प्राणी आहेत यांना पण एक जीवन आहे ना, ही कुठली कर्म करतात? हे जे कुरुक्षेत्राच्या बाहेरचं वृक्ष आहेत ही कुठली कर्म करतात? कर्म काय फक्त माणसालाच आहेत का? ते तर काहीच करत नाहीत. मग ते कर्मजन्य कसे झाले? न भगवंत त्याला अर्जुनाला सांगतो की पार्था तुझा प्रश्न अतिशय छान आहे, पण कसं आहे की मला वाटलं होतं की तुला ह्याचंही ज्ञान झालं असेल, पण तू विचारतेस म्हणून सांगतो की ह्या कर्माचा यज्ञजन्य कर्माशी संबंध कसा. म्हणलं ज्या प्राण्यांबद्दल तू जे बोलतोयस ना, ह्या प्राण्यांच्या विष्ठेत, जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या विष्ठेतनं मरकट जी फळं खातात ती खाऊन त्यांच्या विष्ठे वाटे किंवा जे तोंडातनं थुंकतात ती जमिनीत रुजून नवीन पालवी फुटते, नवीन झाडं तयार होतात. म्हणजे एक प्रकारचे न कळत त्यांच्यातनं उत्तम कर्म होतं.
म्हणजे जर परिस्थितीचा, निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर हिंस्त्र पशुसुद्धा ही ज्या प्राण्यांमुळं रोग उत्पन्न होऊ शकतात त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचं काम करतात. एक हिंस्त्र प्राणी आपण बघतो की जर 10 हरणं चरत असतील तर एक सिंह एका वेळी 10 हरणांना मारून ठेवत नाही की सकाळ दुपार संध्याकाळ. एका हरणाची शिकार करतो, असं करत नाही की 10 जणांची शिकार करून ठेवली म्हणजे 10 दिवसाची सोय केली, तर तसं करत नाही. एक उदाहरण सांगायचं कारण असं की हा मनुष्याच्या मध्ये असलेला सगळ्यात मोठा दुर्गुण आहे की आपण मनुष्य हे कायम आपली साठवणूक करून ठेवतो आणि जिथं साठवणूक होते तिथंच दुर्गंध उत्पन्न होते. ज्ञान हे जर वाटलं नाही, ज्ञानाचा प्रसार झाला नाही, भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं ज्ञान हे पार्था हे जर ज्ञान समाजापर्यंत गेला नाही तर उद्या ह्या ज्ञानाची दुर्गंधी यायला लागेल. म्हणून हे ज्ञान त्या त्या वेळेला त्या त्या क्षणी त्या त्या प्रमाणात वाटणं गरजेचं आहे. हे मनुष्याचा पहिला धर्म आहे. पण मला असं वाटतंय की पार्था तू स्वतःच्या कर्मामध्ये आता अडकला आहे. स्वधर्म कर्म त्याच्यामध्ये तो अडकला आहे. कुठलंही झाड आपण औषधं तयार करतो, स्वतःचा बळी देतं आणि 100 रोग्यांना बरं करतं. उत्तम कर्म. ते झाड काय विचार करतं, बोलत नाही, ही भाषा परिभाषा आपल्याला कळत नाही. झाडांची परिभाषा समजणारी सुद्धा लोक आहेत. जनावरांची भाषा कळणारी आता तर क्लासेस घेतले जातात. म्हणजे त्यांनाही आहे. मग ही परिभाषा आपल्याला कळणं गरजेचं आहे. एक उदाहरण आत्ता आठवलं म्हणून सांगतो की डॉक्टरांकडे एक व्यक्ती आला होता की त्यांच्या घरामध्ये खूप अडचणी होत्या, खूप प्रॉब्लेम असायचे आणि त्या काहीतरी त्यांच्या अनुषंगाने आता ही झाली माझ्या मते एक 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि खूप अडचणी असल्यामुळं त्या खूप कंटाळल्या होत्या. सर्व कर्मधर्म केलेलं होतं, आल्या होत्या औषधाला, पण एक बोलता बोलता विषय निघाला म्हणून तो त्यांनी प्रश्न डॉक्टरांना विचारला. आणि डॉक्टरांनी त्यांना विचारलं की तुमच्या घरी श्वान आहे का, कुत्रा आहे का? तर त्या म्हटल्या हो आहे. 2 आहेत का म्हटलं? तर म्हटले हो 2 आहेत. त्यातलं एक म्हातारा होत चाललाय का? तर म्हटले हो त्यातलं म्हातारा होत चाललेलं आहे की अजून एक 2-3 वर्ष त्याचं आयुष्य असेल. मग म्हटलं एक काम करत जा, रोज त्या कुत्र्याच्या पाया पडत जा आणि स्वतःच्या अन्नातला त्याला घास देत जा आणि दुसरं श्वान आहे ह्याला मोकळं करा. आता ती जी तेव्हा त्यांनी पाळलेली कुत्री होती ती लॅब्राडॉर म्हणजे विकत घेतलेली कुत्री होती, महागातली होती. मग त्यांनी सांगितलं अमुक याने दिली, यांनी एवढ्याला आणलं तेवढं. ते म्हणले तुम्हाला उत्तर काय ते मी सांगितलं, करायचं न करायचा तुमचा भाग आहे. पण आपण जेव्हा पाळीव प्राणी घरामध्ये पाळतो तेव्हा त्यांची दुःख समजून घेत नाही, आपल्या मनाप्रमाणे तुम्ही त्यांना पाळत असता. आणि त्या प्राण्यांना जेव्हा बोलायचं असतं, आपण म्हणतो एखादं कुत्रं खूप भुंकतंय, खूप शांत बसलंय, घरामध्ये आपला मुलगा शांत बसला तर तुम्ही विचारता ना की का रे काय झालं शांत बसलायस? पण मग ते कुत्रं शांत बसलं तर म्हणतं बरं झालं, ओरडत नाही आहे. किंवा भुंकायला लागलं तर म्हणतो की कोणी तर बाहेर तर कोणी दिसत नाही, का भुंकतोय म्हणून त्याला बाहेर जाऊन बांधतात. ही अवस्था आहे की प्रत्येक गोष्टी, प्रत्येक कृती ही मनुष्य देहाला, मनुष्याला काही ना काहीतरी सांगत असते, समजवत असते की काहीतरी चुकीचं घडतं आहे. आणि तेच भोग, त्या श्वान योनीतले भोग इकडं आपल्याला मनुष्याला भोगाला लागतात. हा फक्त श्वानाचं उदाहरण नाही, मी इतर प्राण्यांचंही सांगतोय. आणि ह्या गोष्टी त्यांनी ऐकलं न ऐकलं, कारण तेव्हाच फक्त बोलणं झालं तेव्हा मी होतो, म्हणजे तेव्हा मला कळलं, नंतरचं माहीत नाही. पण ह्यानंतर 1-2 गोष्टी अशा मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. ज्या गोष्टी, जे हाल, जे रोग त्या श्वानांना झालेले आहेत तेच रोग
त्या घरातल्या माणसांना किंवा घरातल्या मुलांना होतात झालेले आहेत. कारण जरी पाळीव असलं तरी तुम्ही त्यांना बांधून ठेवू नका. आणि मुळामध्ये असं आहे की नको त्या गोष्टी आपल्या समाजामध्ये हाच तर मोठी अडचण आहे की विविध जातीची कुत्री, विविध जातीचे पक्षी हे सगळं आणायचं आणि त्याला पैसे दिलेत म्हणून त्याला चांगल्या पिंजऱ्यामध्ये ठेवायचं किंवा हे करायचं. पण तुम्हाला ठेवलं तर चालेल का, हा मनुष्य कधी विचार करत नाही. गरुडाला कधी ते बघितलंय का पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं? वाघाला, सिंहाला आपण ठीक आहे प्राणी संग्रहालयात ठेवतो, ते प्राणी संग्रहालय असतं. लहानपणी आपण पेशवेबागेत पुण्यात असतो तेव्हा गेलेलो आहे. पण जर आपण बघितलं तर त्या वाघ सिंहाच्या जागे ते पिंजरे मोठे असतात, त्यांना फिरायला जागा मोठी असायची. आणि एकदा मुद्दामून डॉक्टरांनी याच्यात पेशवेबागेमध्ये नेलं होतं, कारण एक तिथं सोनाली म्हणून एक सिंहीण होती. त्या मोठ्या पिंजऱ्यांमध्ये तिथं त्या छोट्या सिंहिणीला ती अशी हे घालायची, फेऱ्या मारायची. का मारायची? मला म्हटलं काय विचार करते ती, फेऱ्या का मारते? अख्खं बाहेर मोकळं आहे, तिथं फेऱ्या मारत नाही आहेत आणि जिथं तो पिंजरा आहे त्याच्यात जाऊन ती फेऱ्या का मारते? इथनं सुटायचा किंवा मानसिकरित्या तिचं मन तिथं म्हणले रमत नाही आहे. मला आजही आठवत आहे, दगडू म्हणून तिथं त्या सिंहिणीचं खाद्य बघायचा तो माणूस, तो आणि एक हत्तीण होती सुमित्रा म्हणून. या दोन्हीचं काम तो माणूस बघायचा. आणि डॉक्टरांच्या नक्की भेट झाली, काय माहीत नाही, तो माणूस हातात ऊस घेऊन हत्तीला चालला तर तेव्हा डॉक्टरांना बघून थांबला आणि त्याने नमस्कार केला. तेव्हा म्हटलं खातच नाही आहे. ती सिंहीण तेव्हा खात नव्हती. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, आत जा आणि त्या पिंजऱ्याचं दार फक्त बंद करून घ्या आणि तिला बाहेर सोडा. ते पिंजऱ्याचं दार उघडं ठेवू नका. ती तासाभरात खायला लागेल. तो म्हटला नाही, ते खायला आपण आतमध्येच देतो. ते म्हणले नाही, तुम्ही हे करून बघा. ते तुमच्या अधिकाऱ्यांकडनं परवानगी वगैरे, शेवटी आपण हस्तक्षेप करू शकत नाही. आणि ते म्हटले बाहेर हे केला, ती खायला लागेल. आणि खरंच ती खायला लागेल. मानसिक अवस्थेच्या दृष्टिकोनातून याचा जेव्हा विचार झाला तेव्हा सांगितलं गेलं की एखाद्या व्यक्तीला जर माहिती आहे की मी तिला जखडून ठेवणार आहे तर तिची मानसिक अवस्था ढासळते. तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला आत्ता खायला देतोय पण तुम्हाला या घरामध्ये बंदिस्त अवस्थेत त्या खोलीमध्ये राहायला लागणार आहे, तर तुमच्या मानसिक अवस्थेमध्ये पचनावर त्याचा परिणाम होतो आणि तुम्ही तिथंच फेऱ्या मारत म्हणजे वैचारिक अवस्थेमध्ये फिरता. प्राण्यांची, वाघाची, सिंहाची ही अवस्था आहे. कधी गेलात तर तुम्ही बघा. निरीक्षण हे याच्यासाठी होतं. मग ही गोष्ट इथं आपण भगवद्गीतेत का घेतो आहे? कारण हीच गोष्ट इथं भगवद्गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतायत की मनुष्य हा मनुष्याच्या स्वप्रमाणे जगत असतो. स्व म्हणजे स्वतः, स्वधर्म म्हणजे त्याच्याप्रमाणे, आणि कर्म, स्वधर्म कर्म याप्रमाणे पार्था तू आता विचार करतोयस. म्हणजे मी स्वतः, माझे नियम वेगळे, तो धर्म काय आहे हा मी तो स्वतः वेगळा तयार करणार आणि त्याप्रमाणे केलेली कृती म्हणजे कर्म, म्हणजे स्वधर्म कर्म. मग ह्या अनुषंगाने जर तू जगत असशील तर तू चुकीचं जगतोयस, तू राजा नाही आहेस. जर अर्जुनाला प्रश्न आहे की ह्याला मारल्यानंतर मी नरकात जाणार आहे, तर तसा तो म्हणजे तुझा हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण तू फक्त स्वचा विचार करतोयस, स्वतःचा विचार करत असतो. आणि इथं म्हणून भगवंताने सांगितलंय की गुरु ओळख ही पहिली पाहिजे. मग भगवंताचे तिथं कोण बोलत होतं? तर भगवंत त्या व्यक्तीला, त्या अर्जुनाला जो अज्ञानी आहे, ज्ञानी आहे पण अज्ञानी आहे, म्हणजे दाखवणं तसं आहे, कृती तशी आहे, तेव्हा ज्ञान बाहेर पडणार आहे. अर्जुनाने कृष्णाला कुठं सांगितलं नाही आहे तुला काय माहिती, तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे, नाही सांगितलं. त्यांनी दासभाव हाच ठेवलेला आहे, सरेंडरनेस, समर्पित भाव पूर्ण ठेवलेला आहे. आणि तेव्हाच त्यांनी माहिती त्याची सगळी ही कृष्णाकडनं शिकून घेत होतो. आपण जेव्हा गुरुला सांगू की मला कळलं, तेव्हा गुरु म्हणेल ठीक आहे, चला याला कळलंच आहे तर आपण कशाला बोलायचं. अर्जुनाने तसं केलं.
मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तू तुझा स्व जो आहे ना, हा तू पहिला काढून टाक. कारण तू स्वधर्म कर्म एकच शब्द पण इथं 3 फोडींमध्ये येतो. स्व म्हणजे स्वतः, स्वतःपुरतं तुला जगाचा, वैचारिकतेचा तू विचार करत आहेस. गुरूंनी एकदा आज्ञा दिली. इथं रंगमंच कसा फिरताय बघा. गुरूंनी जेव्हा आज्ञा दिली तेव्हा शिष्याला विचाराचा अधिकार नसतो की गुरुजी हे का, त्यांनी ते करायचं असतं. मग इथं सांगतोय, श्रीकृष्ण सांगतोय की अर्जुना, त्या भगवंताला तू समर्पित हो. भगवंत म्हणजे कोण? श्रीकृष्णच आहे. पण इथं त्यांनी मला समर्पित हो म्हटलंय का? नाही. अगोदरच्या भागामध्ये काय सांगितलं? माझ्यात तू सामावून जा. समर्पण नाही, माझ्यात तू सामावून जा म्हणजे तुला वेगळं दिसणारच नाही. मी बघतोय तेच तू बघणार, हे निश्चित. मग तुझं माझं वेगळं नाहीच काय. आणि इथं सांगतात भगवंत की तू समर्पण कर. स्व हा तू समर्पित कर. स्वला तू जन्म देऊ नकोस. कारण मनुष्य जर स्वतःबद्दल विचार करायला लागला तर तो इतरांबद्दल विचार करत नाही. मग गुरुला तू, हा जो भगवंत आहे, तू त्या भगवंताला समर्पित कर, तर तो तुझं ऐकणार आहे, नाही तर तुझं ऐकणार नाही. भज गोविंद, भजन आहे ना काहीतरी, भज गोविंद नित्य गोविंद. भज म्हणजे काय? एक जण विचारलं, भज गोविंद नित्य गोविंद. मग इथं भगवंत सांगतात, भगवंताच्या हा निघालंय कसं? भज म्हणजे भागणे किंवा पूर्ण देणे. मग कोणाला द्यायचं आहे? तर गोविंदाला द्यायचं आहे. म्हणून भज गोविंद म्हटलेलं आहे. तिथं तुम्ही काही नाही. त्याला, तो जो आहे ना, त्याला तुम्ही ज्ञानातनं द्यायचंय, कृतीतनं द्यायचं नाही. सोपं अजून करून सांगतो. श्रीकृष्णाच्या अपेक्षा काय? इथं श्रीकृष्ण भगवंत स्वरूप आहे, लक्षात घ्या. इथं तो श्रीकृष्ण नाही आहे जो अर्जुनाच्या समोर आहे. भगवंताचाच अंश भगवान श्रीकृष्ण होते, पण हा कृष्ण हा भगवंताचा अवतार आहे. भगवंत म्हणतो की मला तुम्ही फक्त ज्ञानाने ओळखा. जर ज्ञान नसेल तर तुमचं आणि माझं एकत्र येणं योग्य नाही. तुम्ही मला जेवढं द्याल तेवढंच मी तुला देणार. भगवंताचा हा सृष्टीचा नियम आहे. तुम्ही जेवढं देता तेव्हा, पण भगवंताचा नियम वेगळा आहे. भगवंत म्हणतो तुम्ही मला एवढंच द्या, मी तुम्हाला एवढं देतो. अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न, कसं? हे कसं? तो म्हणतो समर्पित भाव. भज त्याला, त्या परमात्म्याला, त्या भगवंताला भजणं म्हणजे भागणं हे गरजेचं आहे. एक दाणा जमिनीत टाकलात, 1 रुपया खर्च केलात, असं धरून चालू आपण की एका दाण्याला तुम्ही खर्च केलात 1 रुपया पेरायला, येतात किती? हजारो. म्हणजे तुम्ही देताय किती? 1, पण देव किती देतोय? 1000. पण तिथं नुसतंच जर नामस्मरण करत बसलात त्या जागेवर, बी पेरलंच नाहीत, तर पीक कुठनं उगवणार? लक्षात घ्या. स्वाध्यायामध्ये, अध्यात्मामध्ये नामस्मरण आणि नाम आणि कृती, ज्ञान आणि कृती, नाम आणि कृती ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे. भगवंताशी व्यावहारिक भूमिकेतनं जो व्यक्ती वागते त्याला तेवढंच मिळतं जो भगवंत ठरवतो. तुम्ही जर त्याला 2 तुळशीची पानं दिली तर तुमच्या नशिबात 2 तुळशीचीच पानं, कारण त्याच्यात स्वार्थ आला. 101 रुपयाचं काहीतरी दिलं तर तुम्हाला 101 रुपयाचाच रिफंड. 1 लाडू देऊन मला मुलीला मुलं होऊ दे, नाही होणार. नामस्मरण करून तर नाहीच नाही होणार. तुम्ही काय दिलं? नामस्मरण. आम्ही म्हटलं काही नाही, कंटिन्यूज नामस्मरण. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं आहे की अखंड नामस्मरण करा, नक्कीच करा, पण ते परमात्म्याला समर्पित असलेल्या भावाने करा. मला काहीतरी पाहिजे या अनुषंगाने तुम्ही घेतलेलं एक सुद्धा नाम
हे व्यर्थ जाणारं आहे, त्याच्यातनं तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. मग इथं भगवंताने सांगितलंय भज गोविंद, म्हणजे त्या कृष्णाला काहीतरी द्या, त्याला लोणी द्या, तुम्हाला तो लोणी देईल. त्याला तुम्ही काहीतरी द्या, तेव्हा तो तुमचा विचार करायला लागेल. इथं अर्जुनाने भगवंताला सांगितलं की हे केशवा मला काही कळत नाहीये, तेव्हा तोच श्रीकृष्ण सांगतोय बघ तू काहीतरी दे. आपण कधी विचार करतो की भज या शब्द आपण 100 वेळा, कीर्तन 10 वेळा ऐकतो, सर्व गोष्टी आपण 100 वेळा रोजच्या जीवनात करत असतो, पण त्याचा अर्थ नीट समजून घेत नाही की भगवंताने सांगितलंय फक्त तू माझ्याशी ज्ञानाची देवाणघेवाण कर. मनुष्य आर्थिक भौतिक गोष्टीमध्ये देवाणघेवाण करतो म्हणून भगवंतांनी मनुष्याला लांब ठेवलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं नामस्मरण करा, अगदी बरोबर सांगितलंय. अखंड करा, अगदी बरोबर सांगितलंय. जमेल तसं करा, अगदी बरोबर आहे, पण मनापासून करा. त्याच्यामध्ये कुठलंही मागणं नको. उभं राहिलं की देवासमोर फक्त मागणं, काही उपयोग नाही. मंदिरामध्ये जायची गरज नाही. मंदिरात कशाला पाहिजे? तिथं जाऊन तुम्ही काय करता? बाहेरचा हार घेता, फुलं घेता, ते देता, ते त्याला वाहता. त्या सीझनमध्ये आलेली फुलं तुम्ही त्या देवाला वाहता. तो म्हणतो मला ही फुलं नकोच आहेत, मला तुझ्या ज्ञानाची सुमनं हवी आहेत, फुलं नकोच आहेत. मी तुला जिंकवाचं ठरवतोय आणि तू माझ्या गळ्यात हार घालतोयस. हे भगवंत आहे. भगवंताचा एकरूपपणा. गुरु शब्द, गुरु, गोत्र आणि यज्ञ ह्याचा आपण अर्थ, गुरुतत्व काय हे बघतोय. भगवंत काय सांगतोय की गुरुनी सांगितलं ना की त्याच्यामध्ये नाही. मग त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तू युद्ध कर, मग तू त्याच्यामध्ये युद्धच करायला पाहिजेस आणि शस्त्र हे हाताला घ्यायलाच पाहिजेस. नुसतं भजून चालत नाहीये. कृष्णाने हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, तुझ्या हातात काय गांडीव आहे. मग जर अन्याय होत असेल तर कृष्ण सुदर्शन चक्र सोडतो. मग जर तू माझा शिष्य असेल आणि अन्याय होतं तर ती गांडी उचलून तू मारामारी करायलाच पाहिजेस. इतकं सोपं आहे. पण तू करतोयस का? नाही. का? स्व, माझं. कारण तुला जीवन म्हणजे काय हेच पार्था कळत नाही. तू ज्याला जीवन म्हणतोयस ते जीवनच नाही आहे. अरे हे युद्ध आहे, ही जी शस्त्र अस्त्र आहेत त्याच्याशिवाय आपल्या धर्माची स्थापना होत नाही. धर्मस्थापनेसाठी हातात शस्त्र असणं गरजेचं आहे, कारण शस्त्राशिवाय धर्मस्थापना होत नाही. हा पण जर पाहिलात तर हा इतिहास आहे. जे जे काही क्रांतिकारी झाले, आता सावरकरांचा सिनेमा चालू आहे. एक दुर्दैव म्हणजे आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. काल फेसबुक बघत होत्या, त्यात एक इंस्टाग्राममध्ये कोणाची तरी पोस्ट होती आणि त्या मुलाने असा फोटो त्याच्यामध्ये टाकला होता आणि खाली त्या कॅप्शनमध्ये जे कोणी त्याच्यामध्ये काय रे आज एकदम भाऊ निवांत. हां, सावरकर बघायला गेलो तो कोण कुत्रं पण नव्हतं, मस्त 2 तास निवांत झोप झाली. आणि मग प्रत्येकाचे सेल्फी, हसणं, हे कुठल्या थिएटरला काय. किती दुर्दैव आहे. हे संस्कार आहेत आपल्या मुलांवर. सावरकर बघायला गेलो होतो, एकेरी उल्लेख. कोण कुत्रं नव्हतं हा दुसरा उल्लेख. मग ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण मोजले, समग्र परिवाराला एकत्र आणायचा प्रयत्न केला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत आपण बोलतोय हे विसरतो. कारण आईबापच तसे करतात. आज यायला का उशीर झाला? आज यायला हो तो मोदी आला होता ना त्यामुळे रस्ते बंद होतो. तो मोदी, ही भाषा. आपल्या उच्च स्थानावर असलेल्या व्यक्तीला आपण आवाजाव नाही केलं तर उद्या तुमचे आईबाप तुम्हाला, तुमच्या आईबापांना मुलांनी आई नावाने हाक मारली तर त्याच्यामध्ये काही विशेष वाटू नये. शिवाजी महाराजांनी हातात चिपळ्या घेऊन पांडुरंगाचं वारी केली नाही म्हणून त्यांचा भक्ती कमी झाली का? नाही झाली. त्यांनी शस्त्र हाती घेतलं आणि तुकाराम महाराजांनी त्या शस्त्राला बळकटी मिळवून दिली आणि राजांनी स्वातंत्र्यामध्ये शौर्य गाजवलं, तेव्हाच आपल्याला स्वराज्य मिळालं.
ज्या देवीची सेवा केली जाते, ज्या देवीला ते नमस्कार करायचे, खुद्द त्या देवतेनी, त्या भवानी तलवार तिला शिवाजी महाराजांच्या तलवारीमध्ये ती सामील झाली. म्हणजे शस्त्राशिवाय संग्राम नाही. नुसतं त्याच्यामुळे झालं नाही. शिवाजी महाराज एकटे लढले नाही आहेत, सर्व मावळ्यांनी साथ दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सिनेमा आला, त्याच्यामध्ये कोणी भूमिका काय केली, किती धंदा झाला, किती पैसे झाले, OTVवर कधी येणार आहे, काय करणार, असली विधानं तुम्ही एकदा तरी त्यांचा विचार करता? कधी विचार केलाय? आपण भगवद्गीता एवढ्यासाठी अभ्यासतोय मनुष्य जीवनाच्या अनुषंगाने की आपल्या जीवनात कुठेतरी बदल व्हावा. एकेरी उल्लेख होतो आणि आईबाप काही बोलत नाही, आणि ह्याच्यावरती सर्वसामान्य मीडियावरती अशा पोस्ट टाकल्या जातात. हेच मोठं दुर्दैव आहे. परवा मुंबईला कार्यक्रम झाला पादुकांचा. एवढ्या मी पेपरला रोज बघायचो की पहिल्या पानावरती सगळ्या पादुकांचे चित्र, आतमध्ये नमस्कार करताना वगैरे गर्दी. मग इथंच असं भगवंतांनी सांगितलं की माझं नुसतं दर्शन नको, माझं ज्ञान आहे, ते ज्ञान तू अर्जुना स्वीकारलंच तरच ही सगळं पुढचं सुसह्य आहे. मग नुसतं जायचं आणि पादुकांचं दर्शन घ्यायचं, तिथेही कोणाचे वशिले लावायचे की मी इथं येऊन थांबतो, तू ये, मग पटकन तुला सगळ्याचं दर्शन घडवतो. वैचारिकता बघा. इथं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतायत आणि त्यातली एक तरी क्रिया इथं होते का? पुस्तकांमध्ये तुम्ही पैसे खर्च करत नाहीत, की महागात पुस्तकं आहेत, कोणी वाचत नाहीत, पडून राहतात. आणा तर खरं. एक पान तर उघडा, नका वाचू. त्या पानावर विचार केलात की दुसरं पान आपोआप उघडेल. पण आम्ही नाही करत. आम्ही मोबाईलवर शॉर्टकटमध्ये फुकट कसं मिळतं तेवढं बघतो. आणि इथं ह्या सर्व भौतिक गोष्टींना भगवान श्रीकृष्णांनी स्व म्हटलेलं आहे. मनुष्य स्वतः बाबतीत करत असलेला विचार. आणि धर्म काय आहे मग कृष्णाने सांगितलं. धर्म काय दिले लोकांनी आपल्याला लिहून ठेवलेले. भगवान श्रीकृष्ण भज गोविंद. कधी भागाकार केले? भाज्य कोण, भाजक कोण? कधी विचार केलाय ती कोण? फक्त हां कर. 35ला 7नी भागा, उत्तर 5 असा कंस काढायचा. डावीकडं 5 आकडा, मध्ये 35 आकडा, खाली त्याच्यात भागाकार लिहायचा, बाकी 0. जर समजा 35च्या जागी 36 असेल तर लगेच एक वर लिहितात. काय गणित आहे? कधी विचार केला? भज म्हणजे काय? भागाकार म्हणजे काय? भाज्य कोण आहे? भाजक कोण आहे? आणि ही खूण का अशी? असं सरळ का नाही करून टाकलं? ही अशीच खूण का केली? काही विशेष आहे त्याच्यामध्ये? आहे. अर्धा गोल आहे, तुमचं चैतन्य आहे. तिचं कोण आहे तर भाज्य आहे, भाजक आहे. आणि आत आहे तो भाज्य आहे, ज्याला भागाचा आहे तो आहे. जीवनाच्या म्हणजे जन्म हा जो कंस आहे अर्धा, हा जन्म आहे. आणि वरची जी रेग आहे ती मृत्यू आहे. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये जो खाली आहे तो आहे परमात्मा, जो भाज्य आहे. आणि त्याच्या गुणांमध्ये सामील होण्याकरता आपण जी कृती करतो तो भाजक म्हणजे आपण आहोत. आणि तो परमात्म्याशी आपण एकरूप झाल्यानंतर त्या परमात्म्याशी किती वजाबाकी होतीये ती जर गणित जुळलं तर खाली बाकी 0 राहते. याचा अर्थ तुम्ही त्या परमात्म्याशी एकरूप आहात. अन्यथा तुमच्या कर्मातली उरलेली संख्या परत खाली किंवा वरती लिहिली जाते. त्याला भागाकार म्हणतात. कधी आपण विचार करतो कशासाठी दिलंय? गणित काय? कृष्णाने का सांगितलंय? गणित आहे भगवद्गीतेमध्ये? आम्ही तर कधी वाचलंच नाही. कधी एकही आकडा अख्ख्या भगवद्गीता बघितलं, भागाकार गुणाकार दिलेलाच नाहीये. मग गुंटे कोण कशाला? भागाकार कशाचा होत चाललेला आहे? अधिक काय करायचं आहे आणि वजा काय करायचं आहे? फक्त आकडे? आर्थिक
आपण आपल्याला वैचारिकतेची ओळख करून घेऊ शकत नाही. मग भगवान श्रीकृष्णाचं वर्णन लिहिताना भगवान श्रीकृष्णाला 16,100 बायका होत्या. वाक्य नंबर 2, आम्ही हो भगवंताचा ना, कृष्णाचा ना, हो मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती असतं कृष्णाला 16,100 बायका असलेला कृष्ण. म्हणजे काय? 16,100 स्त्रियांचा पती. म्हणजे कुंकू घेऊन 16,100 स्त्रियांना कृष्णाने कुंकू लावलं आहे का? मग पती म्हणजे कोण? नरकासुराच्या ताब्यातनं सोडलेल्या या सर्व स्त्रिया जेव्हा घरचे स्वीकारला नकार दिला, घरच्यांनी नकार दिला, ज्यांचे नवरे होते त्यांनी नकार दिला, तेव्हा त्यांनी कोणाकडे बघायचं? तेव्हा भगवंतांनी त्यांना आपलंसं केलं आणि त्या असलेल्या स्थितीला तो स्वतः नायक बनून राहिला. त्या नायकाला पती म्हणतात. पती म्हणजे नवरा बायकोतला पती नाही. सेनापती म्हणजे काय? नवरा बायकोतला हे झाला का? पती झाला का? सेनापती म्हणजे कोण? त्या सेनेचं, त्या परिस्थितीचं जो नायक आहे, जो लीड करतो, त्याला पती म्हटलेला आहे. ही पतीची व्याख्या आहे. आम्ही कृष्णाला 16,100. मग आम्ही बाहेर लफडी केली तर काय चालतं? दुर्दैव आहे ना. कृष्ण समजूनच घेतला नाही. आणि हेच तर भगवंत सांगतात अर्जुनाला, तू मला समजून घे ना, मी काय आहे, तू नुसतं माझ्यासमोर उभं राहू नको. माझं ज्ञान काय हे जर अर्जुना तुला कळलं ना, तर तू या युद्धाला नकार देणार नाही आहेस, हे तू लक्षात ठेव. इतकं सोपं आहे. पण आपण कशात अडकतो, कुठं नेतो, याच्यासाठी ही आपण म्हणतो ना की पुराणात काय सांगितलेलं आहे तर हे सांगितलेलं आहे. कारण गोष्टींशिवाय कळत नाही, कारण आपण त्या शब्दांचा अर्थ काढूनच घेत नाही. हा मोठा घोटाळा आहे. आपण आपल्या मनाप्रमाणे विचार करत राहतो, मनाप्रमाणे सर्व गोष्टी सांगत जातो, ठरवत जातो, आणि ह्यामुळे कुठलीही परिस्थितीला सामोरं जायला आपण असमर्थ ठरतो. मग इथं अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने एक प्रश्न केला आहे की तुला गुरु हे कळलं का? अर्जुन म्हणतो, हे केशवा, मला कळलेलं आहे, त्याच्यात जमा आहे. फक्त एक मला आहे की तू जसं मला म्हटलास की हे यज्ञाचा जो काही प्रकार आहे तो नक्की काय आहे, समर्पित करणं. मग तिथं भगवान श्रीकृष्ण सांगतात की समर्पण काय करायचं आहे. तर अरे पार्था, हेच तर तुला मी सांगतोय. तू गुरु तत्वात स्वतःला ढकललंस, स्वतःला ओतून दिलंस, एकरूप झालास की तो यज्ञच झाला. त्याच्यासाठी तुला वेगळं अग्निकुंड पेटवायची गरज नाहीये. आपण कायम विसरतो की अग्नी, यज्ञ ह्याच्यासाठी केले जातात की सर्वसामान्य मनुष्य आणि परमात्मा यांना जोडणारं एकमेव साधन म्हणजे अग्नितत्व आहे, की ते आपल्याला हे जोडून देतात. आणि इथं भगवंत तेच सांगतोय की तो ज्ञानयज्ञ भौतिक यज्ञ नाही. तुमच्याकडनं कुठल्याही वस्तूची अपेक्षा भगवंत कधी करत नाहीत. ज्ञानाची अपेक्षा भगवंत करतात की तुझ्यात असलेल्या ज्ञानाचा वापर कर आणि तू पुढे जा. आपण करत नाही. आपण फक्त भौतिकतेकच अडकतो. हे वाक्य 10 वेळा एवढं सांगायचं कारण असं आहे की कर्मयोगामध्ये कर्म करताना आपण भगवंताला बघताना, कुठं गेलो, गावाला गेलो, काय करायचं आहे, अमुक तीर्थक्षेत्री गेलो, दर्शन घेतलं, पटकन दर्शन घ्यायचं, बाहेरनं मूर्ती घे, फोटो घे, गंडे घे, दोरे घे, कुंकू घे, गंध घे. ज्ञान कुठं घेतलं? ज्या स्थानाचं स्थान महात्म्य आहे त्याचा अभ्यास केला? तो नाही केला. आम्ही गेलो, आम्हाला उत्तम दर्शन झालं. आम्ही गाणगापूरला गेलो, मुलगा अर्धवटा सारखा वागायचा, आता बरा झाला.
घटना काय घडली एवढा फक्त महत्त्व, कशी घडली याला महत्त्वच नाही आहे. आणि मग ती तात्पुरती काळ, मग टेम्पररी इफेक्ट. भगवंत पण म्हणतो ह्याला जरा थोडंसं आपण ढील सोडू, ह्याला तात्पुरता बरा करू, परत त्याच्यानंतर त्याला बघूच. ह्या कृती सामावणं आहे. गुरु आहे, गुरु सामावणं, एक रूप होणं. कृष्णाला काय पाहिजे हे त्याच्यामध्ये आपण विचार करणं गरजेचं आहे. का तो त्या सवंगड्यांबद्दल आदर राखून होता? मोकळेत ना. कृष्णाला मोकळेपणा आवडतो. कृष्णाची बासरी, आमच्याकडे कृष्ण आहे पण त्याची बासरी आम्ही सोन्याची केली, कशी वाजवायची? वाजणारच नाही. मग जोपर्यंत त्या कृष्णाला त्याची लाकडाची बासरी मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला तो छळत राहतो. कारण त्याला लाकडाची बासरी जर वाजत असताना तुम्ही तुमची भौतिक गोष्टीतनं व्यावहारिक बघितलं, रत्नजडीत खडेजडीत बासरी त्याला दिलीत, पण त्याची ती अपेक्षाच नाही. तसं असतं तर त्यांनी पहिल्यांदाच जेव्हा श्रीकृष्णाचा अवतार बघितला तेव्हाच रत्नजडीत हिरेजडीत राजा होता तो, त्यांनी बासरी ठेवली असती. त्यांनी लाकडाची का ठेवली आपण विचार करतो. हे भगवद्गीतेमध्ये भगवंताकडं अर्जुनाचं बघणं आणि श्रीकृष्णाचं अर्जुनाला सांगणं आहे की भगवंताचा तू विचार कर, भगवंताचा अवतार तू नीट लक्षात घे. हे कोण सांगते? कृष्ण. कोणाचा अवतार? कृष्णाचाच. म्हणजे कोणाचा? भगवंताचा. एकातनं दुसरं रूप बाजूला केलं. अपेक्षा कशाची आहे, पाहिजे काय हे लक्षात घे. आपण ते देत नाही. नको त्या गोष्टी आपण त्याला देत बसतो. आणि इथंच तिथं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला, अर्जुना हा स्व आणि हा धर्म, धर्माची स्थापना करायची तर शस्त्र हातात घ्यायलाच पाहिजे रे. महाराजांनी शस्त्र हातात घेतलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तेव्हा स्वातंत्र्य आल्यानंतर सांगितलं होतं, हातामध्ये जर शस्त्र नसेल तुम्ही आता ही गोष्ट आपण थोडा विषयांतर होतो पण ह्याच्याशी निगडीत आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्रीकृष्णांची तत्त्व किती एकत्र होती. नुसतं अहिंसा म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य मिळत नाही, हातात शस्त्र हे घ्यायलाच लागतं, हे सावरकरांनी तेव्हा सांगितलं होतं. हे शस्त्र हातात घेतल्यात हा इतिहास आहे की शस्त्राशिवाय युद्ध आलं, युद्धाभूमीवरती तलवारीचं पातं जोपर्यंत रक्त लागत नाही तोपर्यंत त्याला लढाई म्हणता येत नाही, तोपर्यंत त्या वीराला परत घरी येता येत नाही. हा इतिहास आहे आणि हेच सांगतं, हेच शौर्य आहे, हेच कर्तृत्व आहे आणि हेच नेतृत्व जो करतो तोच पती आहे. कैलाशपती. कैलाशपती म्हणजे काय? आपण म्हणतो कैलाशपती म्हणजे कोण? शंकर. हो, कळलं. पण पती का? त्या स्थितीचा स्वामी. म्हणून पती ही शब्द का लक्षात ठेवायचा आहे किंवा हे का करायचं आहे? कारण या आपल्या बाजूच्या असलेल्या परिस्थिती आहेत. कारण पुढं जो योग येणार, कर्म आणि ज्ञान आणि तो संन्यास याचा तो योग आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण हे अजून शेवटी भगवंतांनी हा कर्मयोग संपताना अर्जुनाला सांगितलेल्या ह्या 3 गोष्टी आहेत. आणि तू नीट गुरुला, तू फक्त मला जे पाहिजे ते तू कर, मला जे आवडतं ना तेच तू खायला घाल, मला तू इतर काही खायला घालू नको. आपण नुसतंच श्रीकृष्णाला लोणी आवडतं, श्रीकृष्णाला ताक आवडतं, श्रीकृष्णाला तो चोरी करतो, तुमच्या पोराने चोरी केली तर तुम्ही मारता. चोरून कशाला केलं? मी तुला देत होते ना. हात कशाला घातलेस? हात कशाला बरबटलेस? मग झालं. मग तुमच्या सासू किंवा सासरे म्हातारपणी तुम्हाला त्या खांड्यांमध्ये पातेल्यांमध्ये हात बोटं घालणारच. कर्माचा सिद्धांतच आहे ना. कृष्णाच्या लाड तुम्ही पुरवून घेता, तोच श्रीकृष्ण म्हणतो हो का असं करतेस? बरं, शिस्त लावायला जात आहे का? बरं, बघू. इथं तू बोलू शकतेस, इथं तू बोलू नाही शकणार. आणि बोललीस तरी त्याचे परिणाम तुला भोगायला लागतील. कित्येक घरात होतं, कळतच नाही. मृत्यूशय्येवर पडलेला मोठमोठ्या व्यक्ती, मोठ्या म्हणजे वयाने मोठ्या व्यक्ती, शिवशी कळत नाही. आणि इथं लहान मूल झालं की पहिलं त्याला करायला नको म्हणून आई आत्ता सांगते डायपर लाव, म्हणजे करार नको. भगवंताला हेच नको आहे.
भगवंत अर्जुनाला सांगतोय निसर्गाच्या जवळ जा. निसर्ग काय सांगतोय त्याच्यामध्ये तू कुठलेही बदलाव आणू नकोस स्वतःचे. अर्जुना, तू स्वधर्म कर्म करतोय, स्वतःला पाहिजेत. आपण म्हणतो ना की हे माझे नियम आहेत बरं का, ह्या अनुषंगानेच मी चालतो, हेच माझं सगळं आहे, हे असं आहे. हा स्व झाला. त्याच्यामध्ये धर्म म्हणजे तुम्ही ज्याला जे तुम्ही नियम आखलेत ना, धर्म एवढ्यासाठी म्हणायचा की तो धर्म म्हणजे चांगलाच होतो असं नाही, तो अधर्म पण होतो. आणि कर्म, मग त्याच्यातनं निर्माण होणारं कर्म, असं मग तो श्रीकृष्ण अर्जुनला सांगतोय की आता तू या पायरीवर उतरलाय स्वधर्म कर्मावर. स्वतःच सगळं स्वतःच मनाने चालवून घेतोयस. यांना मारलं काय, नाही मारलं काय, यांना मारलं तर मला पापच लागतंय, यांना हे झालं तर तेच लागतंय त्याच्यामध्ये. कारण मुळात कसं आहे ना, अरे तू इतका मूर्ख आहेस की त्याचा जो तू जे स्वर्गाचा हिशोब करतोयस, नरकाचा हिशोब करतोयस, त्याचा जो मालक आहे तो भगवंत मी आहे. मग मी असताना तू तुझं ज्ञान उपजतोच कसं? एकदा जर ठरलं की एकदा स्वाक्षरी झाली, गुरुनी स्वाक्षरी केली की शिष्याचा अधिकार काही नाही, ती फक्त अंमल करणं हेच आहे. मला कळत नाहीये का? आणि तुला कळत असून तू अज्ञानासारखा पार्था वागतोयस. जर तुला माहिती आहे की सगळे अटी नियम हे सगळं हे माझ्या ताब्यात आहे, माझ्या म्हणजे श्रीकृष्ण सांगतोय अर्जुनाला, माझ्या म्हणजे त्या भगवंताच्या. तो भगवंत वेगळा केलाय, त्याच्या ताब्यात आहे, त्यांनी आखलेले सगळे अटी नियम आहेत, त्याच्यात तू इंटरफेअर करतोयस. कारण तुला असं वाटतंय, तुला इतका अहंकारी झालेला आहेस की हे केल्यानंतर हे होईल, ते केल्यानंतर. संन्यासाला सुद्धा संसार असतो पार्था. श्वास घेतोय म्हणजे तो कर्म करतोय. नित्य कर्म करणारी व्यक्ती नित्य पाणी पितोय म्हणजे तो कर्म करतोय. त्या कर्माचं फळ असं आहे की ते पाण्यामध्ये शरीराला ताकद तरी देईल किंवा मूत्रमार्गे ते मोकळं होईल. पाणी पिणं हे त्याचं कामच आहे, ते करायलाच पाहिजे. असं कोणीच सुटलेलं नाही आहे. तू कुठल्या कुठल्या अवस्थेतनं सुटून जाणार आहेस आणि असा मूर्खासारखा बोलतोयस. त्याचं कारण असं की आपण बरोबर असून तू माझं ज्ञान ओळखलं नाहीस. म्हणजे नुसतंच गुरु बरोबर असून सगळं कोरडं, काहीच उपयोग नाही. एक 4 दिवसापूर्वी गोष्ट सांगितली होती, पण ती सांगतो इथं, उपयोगी आहे. गौतम बुद्धांची गोष्ट आहे. काय आहे की आपल्याला हा जो विषय जो आहे हा खूप समजून घ्यायचा आहे. कारण जसजशी भगवद्गीतेचं पुढं जाणार आहे तेव्हा ती आपल्याशी रोजच्या जीवनात निगडीत असून आपल्याला त्याच्यावरती ते अनुकरण किंवा त्याप्रमाणे आपलं आयुष्य बदलणं गरजेचं आहे. ते जर कळलंच नाही काय ते, तर सगळं गणितच चुकणार आहे. तर ते गौतम बुद्धांकडं 2 विद्यार्थी असे होते की ज्यांना वाटायचं की आमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्यातला एक तर खूपच अधीर होता. तो म्हणतो की गुरुजी माझी परीक्षा घ्या, गुरुजी माझी परीक्षा द्या, मला सगळं ज्ञान प्राप्त आहे, सर्व परीक्षा घ्या. गौतम बुद्ध म्हणतात ठीक आहे, एक काम कर, उद्या शेजारच्या गावातनं जाऊन तू भिक्षा घेऊन ये. तो म्हणतो ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरतो, आनंद होतो, उद्यापासून मी घरी जाणार. गुरुजींनी आज काम सांगितलं, आज परीक्षा, संध्याकाळी निर्णय, परवा दिवशी मी घरी. असं करून तो निघतो, गावात जातो, भिक्षा मागतो. भिक्षा मागितल्यानंतर गावातली लोक येतात, भिक्षा तर देतच नाहीत, त्याला शिव्या शाप देतात, त्याला मारतात. तो चिडतो की हे काय करताय, एक भिक्षुक आलाय तुमच्या गावात, भिक्षा मागतोय आणि तुम्ही त्याला मारताय, अर्वाच्य भाषेमध्ये बोलताय. तरी त्यातला एक आहे ना, तो एक असा तुकडा त्याच्यासमोर टाकतो, खाली जमिनीवर फेकतो. तो म्हणतो इथं मी भीक मागायला नाही आलेलो, भिक्षा मागायला आलो आहे, मला हे चालत नाही. अजून त्याला मारतात. तसाच तो परत येतो. आल्या आल्या गौतम बुद्धांवरती तो चिडतो की काय तुम्ही मला मुद्दामून पाठवलं, तुम्हाला माहिती होतं की शेजारच्या गावातली माणसं अशी अशी आहेत आणि आज त्यांनी बघा मला किती जखमा केला, मला मारलं, मला भिक्षा तर दिलीच नाही, भीक म्हणून माझ्यासमोर अन्नाचा तुकडा टाकला, पोळीचा तुकडा टाकला. गौतम बुद्ध दुसऱ्या शिष्याला म्हणतात की तू जा, तिथंच जा. तो जातो त्या गावात जातो आणि संध्याकाळी भिक्षा घेऊन येतो. हा पहिला जो असतो तो त्याला जाताना त्या विद्यार्थ्याला म्हणाला असतो सांभाळून जा, मला इथपर्यंत मारलंय, तुला किती मारतील कल्पना नाही, त्यामुळे तू सांभाळून जा, नाही गेलास तर चांगलं.
गुरुजी सांगतात तर त्याच्यापेक्षा तू दुसऱ्या गावात जा. पण तो त्याच गावात जातो, भिक्षा घेऊन संध्याकाळी येतो. गुरुजी म्हणतात काय झालं? तो म्हटलं काही नाही, कारण यांनी सांगितलेलं बरोबर होतं. गेल्या गेल्या ते सगळे माझ्या अंगावर आले, मला मारायला सुरुवात केली. हे बघा मलाही लागलं, दाखवतात. पण म्हटलं मी त्यांना, जेव्हा त्या माणसाने तुझ्यासमोर जसा पोळीचा, आपण पोळी म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय, अन्नाचा तुकडा टाकला, तेव्हा मी तो उचलला आणि त्याला म्हटलं की मी तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही मला भिक्षा दिली. त्यांनी भीक म्हणून मला दिली, पण मी ती भीक समजलो नाही. जमिनीवर टाकलेलं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. मी ते उचललं कारण भिक्षा स्वरूप त्याला नमस्कार केला त्या तत्वाला, आणि ते बघितल्या बघितल्या त्या सर्व माणसांमध्ये बदल झाला की आम्हाला एवढं मारलं, याचा एवढा अपमान केला, पण हा किती आनंदाने आणि प्रेमाने आमच्याशी वागतोय. कारण अगोदर त्या गावावरती असेच अनेक प्रसंग झाले होते की त्यामुळे ते गाव होरपळलेलं होतं. त्यामुळे गावात कोणी संन्यासी साधू आले की त्याला त्याचप्रमाणे ट्रीट केलं जायचं, त्याचप्रमाणे त्याला तसं वागवलं जायचं. पण हा दुसरा विद्यार्थी गेला आणि त्यांनी दाखवून दिलं की आपण जर योग्य तऱ्हेने आपली कृती, आपलं आचरण योग्य असेल तर समोरचा मनुष्य बदलाला वेळ लागत नाही. गौतम बुद्धांनी फक्त पहिल्या शिष्याकडे बघतात, त्याला कळतं आपलं काय चुकलं आहे. ते म्हटले अजून तुझं शिक्षण अपूर्ण आहे. हे शिक्षण अपूर्ण नसतं, शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण काय ज्ञान प्राप्त केलं आणि त्याप्रमाणे स्वतःचं अनुकरण काय करतोय हे महत्त्वाचं आहे. हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय. आत्तापर्यंत माझ्या संगतीत होतास, संगतीचा काहीतरी तुझ्यावर परिणाम होणं गरजेचं होतं, पण तो कुठंच झालेला नाही. सरेंडरनेस तुझा नाहीच आहे. तू तुझ्याच डोक्याने अजून चालतोयस. धर्म म्हणजे काय तोच विचार करत बसलेला आहे. आणि ह्या गोष्टी मनुष्याला जीवनामध्ये अधोगतीला नेल्याशिवाय राहत नाही. भगवंतांनी सांगितलेलं आहे, नाम नको, मला काही नको, माझं नाम तुम्ही घेऊच नका. फक्त मी दिलेलं ज्ञान आहे ना ते तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये नाम दडलेलं आहे, ते आपोआप मिळेल. नुसतं नाम घेऊन काय उपयोग आहे जर कृतीच केली नाही तर उपयोग काय? भगवंतांनी सांगितलंय क्रिया करा. भज गोविंद. भज म्हणजे त्या पाठीमागे भगवंत, भज गोविंद म्हणजे त्या गोविंद म्हणजे जो श्रीकृष्ण, तो त्या गोविंदांबरोबर जो रमतो, त्या गायींबरोबर जो रमतो, त्या निसर्गाबरोबर जो रमतो, त्याला गोविंद म्हटलेलं आहे. भज गोविंद. त्याला तुम्ही फॉलो करा, त्याच्या पाठोपाठ जा, त्याच्या विचारांमध्ये तुम्ही जा, तेव्हा तुम्हाला जीवनाचा भागाकार कळेल. नाहीतर जीवनामध्ये भागाकार काय आहे काहीच कळणार नाही. भगवंताला कळण्यासाठी त्याच्यासारखं वागणं गरजेचं आहे. आणि त्याला लीला म्हणतात. हे माणसाने विसरू नये. चोरी म्हणत नाहीत. आपल्या लहान मुलांना काय करायला नको म्हणून हातामध्ये मोबाईल देऊन तुम्ही आयुष्याचं वाटोळं त्याच्याही करताय आणि तुमच्याही करताय. कारण तुमचं भविष्य तुम्ही त्या मुलामध्ये आत्ताच लिहून ठेवताय, हे कळायला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चित्रपट दाखवताना बाजूला बसून आपल्याला त्याचं किती ज्ञान आहे हे प्रत्येक आईबापांना कळणं गरजेचं आहे. हे नव्हतंच, ते तसंच नाही. आणि दुर्दैव त्याच्यापेक्षा इतकं आहे की आता एका टुरिस्ट कंपनीची अंदमान निकोबारला हनीमून स्पेशल सहल आहे. इथं सांगायचं कारण असं आहे की माणसाची वैचारिकता कुठं चाललेली आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कित्येक वर्ष त्या काळ्या कोठडीत घालवली, देशासाठी घालवली, स्वतःसाठी घालवली नाही. आणि त्या ठिकाणी तुम्ही असं स्पेशल ट्रिप काढता, ट्रिप म्हणतात त्याला, म्हणे हनीमून स्पेशल अंदमान निकोबार. याच्यासारखं दुर्दैव ते काय? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास समजून जाणं घ्यायचा असेल, त्यांनी अंदमान निकोबारला यावं असं म्हणता येतं का? तर नाही म्हणत. तिथं जाऊन बेटांवरती जायचं, सेल्फी काढायचा, सगळ्या गोष्टी करायच्या. इथं करतात का? जिथं कोलू होता तिथं सेल्फी काढायचा, पण त्या कोलूचा इतिहास काय होता हे कधी समजून घेऊन आपण करतो का?
हे भगवंतानीच सांगितलंय अर्जुनाला. अर्जुना हे समजून घे. नुसतं मी स्वातंत्र्यवीरांना फॉलोअर आहे चालणार नाही. स्वातंत्र्यवीरांसारखं वाग, त्यांचे आचार विचार घे. हे आत्ताचा भाग झाला. तिथं श्रीकृष्ण सांगतोय अर्जुनाला, मी तुला सांगतोय शस्त्र हातात घे, तर तू घ्यायला पाहिजेस. तू मला प्रतिप्रश्न करायलाच नाही पाहिजेस. गुरु आहे तुझा मी. पण तुझ्या जीवनात असलेला अंधार कसा नष्ट करायचा मला माहिती आहे. तू विचार करत बसला आहेस, माझं कसं होईल, माझं काय होणार. एवढ्या स्त्रिया या रणांगणावरती पुरुष आहेत, त्यांच्या स्त्रियांना तू विधवा म्हणणार आहेस का? त्यांना विचार बरं जाऊन. पराक्रमी स्त्रीची पत्नी जर विधवा झाली तर तिला पराक्रमीच म्हटलं जातं, तिला विधवा म्हणून असं संबोधलं जात नाही. तिचा मान जास्त वाढतो तो जेव्हा पती त्या रणांगणावरती धारातीर्थ पडतो, त्यालाच मान असतो. अर्जुना समजून घे. ऋणांगणावर लढता लढता तू मेलास तरी तुला स्वर्गप्राप्ती होणार आहे. तुझ्या कुटुंबामध्ये, तुझ्या राज्यामध्ये तुझा उदो होणार आहेस. तू कुठेही पैसा नाही म्हटलास तरी तुला काहीतरी खाण्यासाठी काहीतरी तरी कर्म अर्जुन तुला करायला लागणार आहे. फुकटचं तुला कोण खायला देणार आहे का? तू त्या झाडावरचं फळ तोडलं तरी तो विचार करायला पाहिजे, ते त्या झाडाच्या मालकीचं आहे, तुझं नाही आहे. मग तू तो विचार करतोस का? नाही करत. मग तुला त्या झाडाने मधुर फळ का द्यावं अर्जुना? म्हणजे तू किती अज्ञानी होतो आहेस. म्हणून ह्याच्यामधनं, या सर्व गोष्टींमधनं तुला संन्यास घेणं गरजेचं आहे. मग भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की केशवा, तुझं म्हणणं मला पटत चाललेलं आहे, पण हा तू मध्ये संन्यासाचा विषय काढलास, हा आता कुठनं आला? मी तुला म्हटलं की मी संन्यासी होतो, तर तू मला म्हणतोस की संन्यासीला संसार सुद्धा असतो. तेव्हा भगवंत म्हणतात, अर्जुना अरे परत मूर्खासारखी तू भाषणं का करत आहेस? तुला कळायला पाहिजे, तू ज्ञानी आहेस. संन्यास कशासाठी म्हणतात? ज्याचा ध्यास नाही त्याला संन्यास म्हणतात. ध्यास कशाचा नाही तर कशामध्ये न अडकणं, हा ध्यास असणे म्हणजे त्याला संन्यास म्हणतात. एखाद्या गोष्टी, संन्यासी म्हणजे काय? परमात्म्याचा तो ध्यास. नाही तर नुसते केशरी कपडे आणि पांढरे कपडे घातले, टिळे लावले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या म्हणजे संन्यासी होत नाही. जो भगवंताचं अनुकरण करतो, भगवंत जसं आहे तसा तो वागतो. भगवंत राजासारखा आला तर तो पण राजासारखं त्या भगवंताला सामोरं जातो. आणि भगवंत संन्याशासारखा, साधूसारखा आला तर स्वतःचं आचरण त्या साधूसारखं ठेवतो. तोच नित्य पुरुष, नित्य माणूस समजला जातो. ह्यालाच पार्था यज्ञामध्ये आपल्या जीवनाची आहुती देणं असं म्हणतात. आणि तो यज्ञ समर्पित झालं असं त्याला म्हणतात. कारण ही समिधा जी आहे, सम अधीर होणं, समिधा ही त्या यज्ञामध्ये भगवंताच्या मनामध्ये तुला समर्पित करायची आहे. तेव्हा तुला तुझा कर्म आणि स्वधर्म कर्म यातला फरक कळेल. आणि मग तिथं भगवंताला अर्जुन म्हणतो की हे केशवा, हा फरक तू मला समजून सांगावा. म्हणजे माझ्या हातामध्ये आता जे बळ यायला लागलेलं आहे, तू जसं सांगितलंस की शस्त्राशिवाय युद्ध नाही, शस्त्र हे एकच गोष्ट अशी आहे की युद्धामध्ये ते आवश्यक आहे, तर शब्द हे सुद्धा शस्त्र होत नाही का? ह्याचा तू मला उत्तर दे. श्रीकृष्ण अर्जुनाच्या बुद्धीची सुद्धा तिथं कौतुक करतो. बघा शब्दात कसं पकडतंय. शब्द हे सुद्धा शस्त्र नाही का? म्हणजे अर्जुनाला युद्ध करायचंच नाही आहे. तो म्हणतो ठीक आहे, मी शाब्दिक बोलून सगळं वाटाघाटी करतो. आत्ताच्या चालल्यात ना तशा शाब्दिक वाटाघाटी. मग त्याला भगवंत काय उत्तर देतात ते पुढच्या भागात पाहू. श्रीराम.